नमस्कार मंडळी. आज दुपारी ना खूप भूक लागली होती. काय खाव्याचा विचार करत होते. समोर दिसले चुरमुरे. मग चुरमुरे मी घेतले एका पातेल्यामध्ये. 3-4 माणसांची भेळ होईल एवढे चुरमुरे ते होते. नंतर त्याच्यामध्ये मी मध्यम आकाराचे 3-4 कांदे मध्यम चिरलेले टाकले. नंतर 2 टोमॅटो, एक मध्यम 2 टोमॅटो होते तर तेही त्याच्यामध्ये मी टाकले. मला पर्सनली ना कांदा खायला खूप आवडतो. मी जेवताना नेहमी कांदा खाते. आणि त्याच्यानंतर मी कच्चे शेंगदाणे टाकले. मी शेंगदाणे भाजण्याचा काही अट्टहास नाही केला. त्याच्यानंतर मी चिंचेचं आणि गुळाचं पाणी बनवलं होतं ते मी त्याच्यामध्ये टाकलं. पहिल्यांदा थोडंसं टाकलं चमचाभर. परत नंतर विचार केला की अजून चांगली चव येईल जर मी सगळं टाकलं तर, म्हणून मी परत त्याच्यामध्ये सगळं टाकून दिलं. आणि त्याच्यानंतर मी चटणी घेतली. थोडंसं तिखटपणा पण असायला पाहिजे भेळीला, म्हणून चटणी खूप जास्त नव्हती. 1 टेबलस्पून असेल आणि मी तेवढी त्याच्यामध्ये टाकून दिली. परत त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना 2 चमचे आपलं खाण्याचं जे कच्चं तेल असतं तर ते कच्चं तेल टाकलं. तुम्हाला काय सांगू, कच्च्या तेलाने जी चव येते ना भेळीला, खूप छान येते. तुम्ही एकदा करून बघा. त्याच्यानंतर मी कच्चं तेल टाकल्यानंतर मी फरसाणचा पुडा उचलला आणि फरसाणचा पुडा उचलून त्याच्यामध्ये फरसाण टाकून दिलं. मला फरसाण पण आवडतं खायला खूप. मला नुसते चुरमुरे आणि फरसाण पण खूप आवडतं. आणि बघा किती छान दिसते भेळ, हो ना. नंतर त्याच्यामध्ये मग मी मीठ टाकलं, जे की राहिलं होतं, मी विसरले होते. आणि मग मी ते मिक्सअप करायला चालू केलं. माझ्या एका हातामध्ये कॅमेरा होता आणि दुसऱ्या हाताने मी हे सगळं करत होते. तर मला ते करता येईना झालं होतं, म्हणून मग मी नंतर ते पातेली माझ्या स्वतःच्या पायांजवळ ओढली आणि नंतर मी मिक्सअप करायला चालू केलं. बघा किती छान दिसते ना भेळ. अशी छान आणि एकदम सिंपल बनवायला भेळ मला फार आवडते. मला भेळ लहानपणापासूनच खूप आवडते. माझा सगळ्यात फेवरेट पदार्थ जो काही बाहेरचा आहे तर तो भेळ आहे. मी नेहमी खाते आणि घरी पण बनवते. चला मग, बाय.